सुंदर मनामध्ये भरली. ह्याच्यामुळंच सगळं झालेलं आहे. लते एकच सांग मला, चिरंजीवांनी नाव काढलं का नाही? लते त्यांनी नाव काढलं का नाही? आपण त्याला बोलायचंय. मी विचारतो नाव काढलं की नाही? आओ तुम्ही कायला चिडताव तिच्यावर? वकिली करते ही त्याची. तुम्ही शांत व्हा बघू. आपण बोलूया ना, आपण बोलूया. बस मिळालं, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मी तसे ऐकणार नाही. ऐका ना. नाही झालं, डोक्यावरून पाणी गेलेलं आहे आता. काय ऐका, हे बघा, अजिबात कोणी बोलायचं नाही. त्यांना घरातून बाहेर काढलं तेव्हाच सांगितलं होतं कोणी बोलू नका, कोणी संबंध ठेवू नका. पण नाही, ही डबा नेऊन देत होती. तुम्ही कपडे पोच करा, फोनवरती बोलत होता, रडत होता ना. आणि हे त्यांचे पाठ थोपटीत होते. आम्हाला शिकवतायत. ऐका ना. ऐका नाही. काय नका ना असं काय करू. ऐका तरी. किती मेहनतीने कमवले त्यांनी. नका ना असं करू. ऐका तरी. हे सगळं नकोय मला घरात. रनिंग मध्ये भेटलंय ना त्याला ते. केवढी मेहनत केली आहे आब्यानं त्याच्यासाठी. नववीतलं का शिक्षण मंत्र्याच्या हस्ते भेटलो तो. मॅडम तुम्ही तोडलत की नाही? लेकराला तोडलत ना तुम्ही. मग आता त्याच्या पदकांवर कशाला राग करता? राहू दे तर काय करताय? याच्यावर राग नाहीये तो याच्यावर नाहीये, आमच्या चुकांवरती राग आहे. मेडल नाहीये ते, आमच्या चुकांचे दाखले थे. पहिल्यांदा बॅट हातात घेतली तेव्हा त्याच बॅटीने त्यांना फोडून का नाही काढला ह्याचा राग आहे हा. या सगळ्या आमच्या चुका आहेत आणि आता त्या सुधारण्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत. आणि ह्या चुकांचे दाखले आता आमच्या घरात नको आहेत. आणि हे दाखले अजिबात मला इथं ठेवायचे नाहीये. ऐका ना. ऐका तरी मेहनतीने कमावले. त्याचं कौतुक आहे ते. स्वप्न आहे त्याचं. नका ना. तेच स्वप्न मला मोडून काढायचंय आता. बाजूला वा, एकदम बाजूला वा. बाजूला अप्पा ज्यांना फॅमिलीची किंमत नाही त्यांच्या सर्टिफिकेट आणि मेडलची आम्हाला बी गरज नाही. चला चला. चला.
आता एकच करायचं, कुणी बी त्यांच्याशी कसलाही संबंध ठेवायचा नाही. ना फोन करायचा, ना घरातून डबे द्यायचे, ना घरातून सामान द्यायचं, ना हाल हवाल विचारायचं, ना भेटायचं, ना बोलायचं. बस यांनी त्यांचा निर्णय सांगितला. आता हा आमचा निर्णय आहे. जो कोणी त्यांच्याशी संबंध ठेवेल तो आमच्यासाठी मेला. अबे अभ्या 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 थांबा. खबरदार, एक पाऊल पुढे टाकाल तर गाठ आमच्याची आहे. माग फिरा. यांचे आमचे संबंध संपले. शपथ आहे तुम्हाला आमची. असं समजा की तुम्हाला एकच पोरगा होता. काय म्हणावं या पोराला, ऐकायला तयारच नाही. ना आता पोरं मोठी झाली ना का आपण बी हट्टीपणा नाही करू. तर काल एवढं समजावून सांगितलं याला. हे पाय, तू तुझं सांगायचं काम केलं ना, ऐकायचं का नाही ऐकायचं त्याला ठरू दे. हा पचिडला आता. पोरं मोठे झाले की सोडावं लागतं. आई अगं मला कळतंय, आणि आभ्याचा निर्णय झाला असला ना तर मी साथ बी देईल त्याला. आपण लय मनाला लावून त्यानं काय भलतं सलतं केलं नाही म्हणजे झालं. अजूनही वेळ गेलेली नाही. ज्यांना त्यांच्या मागे जायचं त्यांनी खुशाल जावा. पण एक लक्षात ठेवा, त्यांच्या मागे तुम्हाला बी या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील. याचा राग आईवर कायला काढतात. अरे मग कोणासाठी अश्रू ढाळून राहिले? अजून डोळ्यावरची मायेची पट्टी निघाला काय? आप्पा असं नाहीये. बस, आता निर्णय झालेला आहे. जे सांगितलं ते सगळ्यांनी पाळायचं, नाही तर गाठ माझ्याशी ध्यानात ठेवा. चला चला.